इथं बघा मित्रांनो, मी गाडी न्यायला आलोय, पण गाडी आता थांबून 10-15 मिनटं झाली, पण कोणच आलं नाही. इथं पोलीस पण उभे आहे. ती त्यावेळी मी ऑफिसमध्ये पहिल्यांदा गेलो तर त्याने सांगितलं मागच्या बाजूला जाऊन बघा तुमची गाडी उतरते ते का बघा, म्हणून मी मागच्या बाजूला आलो तर इथं बंद आहे. आणि आता पुढं काय करताय बघा नक्कीच. तर इतर डबा बंद आहे. तर आता गाडी फक्त 5 मिनटं सुटायला राहिला आहे वेळ, म्हणून आता मी निघालोय पळत ऑफिसमध्ये. तर आता ऑफिसमध्ये गेल्यानंतर बघा नक्की. आता मी पळत निघालो बघा ऑफिसमध्ये. आपली गाडी पुढे जाणार त्याच्यामुळे टेन्शन आलं, त्याच्यामुळे मी पळत सुटलो. कारण माहीत नाही ना, आता 5:30 झाले, ती 5:35ला गाडी हलणार आहे. मागचं काय उघडलेलं नाही. आणि मला इथं मागंच यायला सांगितलं होतं पहिल्यांदा मी ऑफिसमध्ये आलो त्यावेळी. ते म्हटले तुमचे उतरते ते का बघा, जाऊ गाडी पाठीमागच्या बाजूला. तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये पाठीमागचा लगेचचा डबा बंद आहे. 5 मिनिटं राहिले ते गाडीला. काय म्हणते ते ऑफिसमध्ये बघूया. गाडी उतरली नाही अजून, त्याबद्दल आपण विचारपूस करूया. गाडीला 5 मिनिटं राहिले ते. उतरणारी तिकडे आहेत, आम्ही इथं बुकिंग करणार आहे. उतरणारी तिकडे पुढे जाऊ. पुढे फोटो काढून आणलाय तिथं. तिथे काढलाय ना फोटो. मागं नाही, पुढं आहे तुमचं माल. त्याला बघतो आता पुढं रेल्वेच्या पुढच्या बाजूच्या डब्यात पशी आहे का उतरले का गाडी. ते पाक पुढे जाऊन बघायला लागेल आता पळतच. शेवटी गाडी आपली इथं उतरून ठेवलेली आहे. पण इथं नियम बघायचा. आता 5:30ला ट्रेन गेली, पण गाडी देत नाही ती 5च्या नंतर. फुकट हेलपाट झाला आहे. तर सायंकाळची ट्रेन आहे तर गाडी दुसऱ्या दिवशीच कधीही न्यायला यावी. आज ते गाडी देणार नाहीत असे म्हणतात सर्वजण. तर मित्रांनो, ट्रेन असं निघून गेली आता. आणि गाडी मिळते का बघूया. देत नाही ती म्हणते ती गाडी. 5:30ला ट्रेन गेली या. तर 5च्या पुढे गाडी जर आली तर गाडी मिळत नाही आपल्याला. दुसऱ्या दिवशीच गाडी मिळू शकते. तरी पण आपण प्रयत्न करूया, काय म्हणते ते बघूया. मित्रांनो, कधीही गाडी 5च्या पुढे मिळत नाही. 5 वाजता आधी ऑनलाईन गाडी. संध्याकाळी 5 वाजता गाडी आली की 5च्या पुढे कधीही रेल्वे स्टेशनवर गाडी देत नाही. ती दुसऱ्या दिवशी यायला सांगते. ती किती 8 ते 2 नाही का, 8 ते 2 वाजेपर्यंत फ्री आहे. 6 तासानंतर सुद्धा. बघूया आता उद्या आल्यावर कसं काय म्हणतात ते.